यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। लग्नाचा आनंद द्विगुणित करूया, गरजूंना प्रेमाची ऊब देऊया। विवाह सोहळ्यानिमित्त वृद्धाश्रमात बेडशीटचे वाटप, नवदाम्पत्यानं जपली सामाजिक बांधिलकी, स्तुत्य कार्यांचं होत आहे सर्वत्र कौतुक। विवाह सोहळा हा केवळ आनंदाचा आणि उत्सवाचा क्षण नसून समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून काहीतरी सकारात्मक करण्याची संधी असते। याचे उत्तम उदाहरण आर्णी येथे पाहायला मिळाले। आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे स्वीय सहाय्यक संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह सोहळा माहेर मंगल कार्यालय आर्णी येथे अत्यंत शांततेत पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात संपन्न झाला। या सोहळ्यात नवदाम्पत्य पायल व समीर यांनी केवळ आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवातच केली नाही, तर समाजाप्रती असलेली आपली बांधिलकीही जपली आहे। विवाहाच्या औचित्याचं महत्त्व ओळखत नवदाम्पत्यानं स्वर्गीय सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रम येथील गरज लक्षात घेऊन तेथील वृद्धांसाठी 55 बेडशीटचं वाटप केलंय। या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले। आजच्या काळात विवाह सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, मात्र पायल आणि समीर यांनी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाय। त्यांच्या या कृतीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून इतरांनीही अशा सामाजिक उपक्रमातून प्रेरणा घ्यावी अशी भावना व्यक्त केली जाते। या प्रसंगी वृद्धाश्रमाचे संचालक खुशाल नागपुरे, नगरसेविका नीताताई ठाकरे, अश्विनीताई राऊत, किरणताई राऊत, अशोक राऊत, संजय राऊत, गुंजनताई राऊत, गजानन काळे, संतोष हळसुलकर आदी मान्यवर उपस्थित। त्यांनी नवदाम्पत्यांच्या या उपक्रमाचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। नवदाम्पत्याच्या या उपक्रमामुळे विवाह सोहळा अधिक अर्थपूर्ण ठरला असून समाजात सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।